श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, बघा, उद्या फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे. मग प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी पतीच्या प्रगतीसाठी काही उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत. तर ते उपाय कशा पद्धतीने करायचे आहेत, कोणत्या वेळेत करायचे, याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर उद्या वार आहे शुक्रवार. फाल्गुन महिन्यातील अत्यंत शुभ फलदायी अशी संकष्ट चतुर्थी आहे. आपल्या हिंदू धर्मात गणपती बाप्पाला विघ्नहर्ता मानलं जातं. पण उद्याच्या या चतुर्थीला एक असा योग जुळून आला आहे जो आपल्या मुलांचं नशीब नक्कीच बदलू शकतो. पतीच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी कायमच्या दूर करू शकतो. अनेकदा आपण मेहनत करतो, मुलं अभ्यास करतात, पण यश येत नाही. घरात सततच्या येणाऱ्या अडचणी, पतीच्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी, या सर्व समस्यांनी अगदी आपण प्रत्येकजण त्रस्त आहोत. मग याच सर्व समस्या दूर करण्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे असे काही उपाय जाणून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून की तुम्हाला उपाय कसे करायचे, कोणते करायचे ह्याची माहिती समजेल. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर बघा, जास्वंदाच्या फुलाचा एक चमत्कारिक असा उपाय उद्याच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. तर तुम्हाला बघा, प्रत्येकालाच माहिती आहे की गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल अतिप्रिय आहे. म्हणजे म्हणलं तर त्याशिवाय गणपती बाप्पांची पूजाच पूर्ण होत नाही. ज्याप्रमाणे भगवान विष्णू बाळकृष्ण यांना तुळशी पान अर्पण केल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही, त्याप्रमाणे गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल अर्पण केल्याशिवाय त्यांची पूजा पूर्ण होत नाही. मग संकष्ट चतुर्थीचा मुहूर्त 6 मार्च 2026 वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे. तर चतुर्थी लक्ष्मी गणेश योगासारखी असते. चतुर्थी तिथीची सुरुवात 5 मार्च रात्री उशिरा, चतुर्थी तिथी समाप्ती 6 मार्च रात्री. चंद्रोदय वेळ साधारण रात्री 9:16 आहे. चंद्रोदय वेळ साधारण रात्री 9:16 सुमारास आहे. तर आता हा उपवास चंद्रदर्शनानंतरच सोडायचा असतो, तरच त्याचे पूर्ण फळ मिळत असते. तर मुलांसाठी आणि पतीसाठी काही मी तुम्हाला अगदी छोटेसे, प्रत्येक व्यक्तीला हे उपाय करणं शक्य होईल असे, सहज शक्य होतील असे साधे सोपे उपाय या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, मुलांच्या अभ्यासात प्रगती व्हावी हे प्रत्येक आईची इच्छा असते. मुलांच्या अभ्यासात प्रगतीसाठी ज्या मुलांच्या अभ्यासात मन लागत नाही त्यांनी उद्या बाप्पाला 21 दुर्वा अर्पण करायच्या. पण त्या कशा अर्पण करायच्या? दुर्वाच्या जोडीवर थोडा सिंदूर लावून ओम गण गणपती नमः म्हणत अर्पण करायचे आहेत. तर गणपती बाप्पा बुद्धीचे देव गणपती बाप्पा नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होतील. त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल आणि मुलांची अभ्यासात भरभरून अशी प्रगती होईल. आता नोकरीत यश मिळण्यासाठी, पतीला मुलांना नोकरीत समजा भरघोसचे यश प्राप्त होण्यासाठी गणपती बाप्पांना गुळाचा नैवेद्य दाखवायचा आणि तो नैवेद्य गाईला खाऊ घालायचा. यामुळे कामातील अडथळे दूर होतात. आता जास्वंदाच्या फुलाचे गुप्त महत्त्व आधी बघून घेऊ आपण. तर गणपती बाप्पाला लाल जास्वंद प्रिय आहे. सर्वांना तर माहिती आहे की उद्याच्या दिवशी जर तुम्ही 5 जास्वंदाची फुलं घेऊन त्यावर चंदनाचा टिळा लावला आणि ती पतीच्या हाताने किंवा मुलांच्या हाताने बाप्पाच्या चरणी वाहिली तर राहू केतूचे दोष जे आहेत ते कमी होतात. जास्वंदाच्या फुलातील ऊर्जा नकारात्मकता शोषून घेते. घरातील कलह थांबवण्यासाठी, घरात सतत भांडण होत असतील तर उद्या संध्याकाळी गणपती अथर्वशीर्षचे पाठ करायचे आहेत. जर वाचता येत नसेल तर अगदी तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबला लावून सुद्धा श्रवण केले तरीसुद्धा चालेल. श्रवण करा. आपण अगदी वाचन केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं. तर आर्थिक वृद्धीसाठी पिवळ्या कलरचा चमत्कार तुम्ही नक्कीच बघा. तुमच्या घरात समजा सतत आर्थिक अडचणी येत असतील, खूप कष्ट करूनही आर्थिक जी चणचण भासत असेल तर हा उपाय तुम्ही नक्कीच करायचा आहे. उद्या संकष्टी चतुर्थीला बाप्पाच्या चरणी 1.25 मीटर पिवळ्या रंगाचं सुती कापड अर्पण करा. त्या कपडावर मध्यभागी स्वस्तिक काढून त्यावर 1 सुपारी आणि 2 वेलची ठेवायचे आहेत. पिवळा रंग हा समृद्धीचे आणि गुरुग्रहाचे प्रतीक आहे. तर बाप्पा बुद्धीचा दाता आहे. पूजेनंतर हे कापड आपल्या कपाटामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायचं. यामुळे तुमच्या घरात येणाऱ्या सततच्या ज्या अडचणी असतील त्या दूर होतील. माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास करेल आणि धनवृद्धीचे नवे मार्ग खुले होतील. अगदी अष्टलक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये राहील.
तर आता आरोग्यासाठी घरातील एखादी व्यक्ती समजा आपण खूप समजा दवाखाने करतो, अगदी खाणं पिणं आपलं व्यवस्थित असतं, तरीसुद्धा एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असते. तर मग हा जो उपाय आहे तो खूप जुनाट आजार आहे. तर गणपती बाप्पाला अगदी विश्वासानं श्रद्धेने तुम्हाला 21 मोदकाचा हा उपाय करायचा आहे. 21 मोदकाचा किंवा 21 लाडूंचा नैवेद्य दाखवा. मोदक हे आनंदाचे प्रतीक आहेत. बाप्पाला हा नैवेद्य अर्पण करताना धन्वंतरी देव आणि विघ्नहर्ता यांचे स्मरण करा. पूजा झाल्यानंतर हा प्रसाद आजारी व्यक्तीला आणि घरातील सर्वांना द्यायचा आहे. गणपती बाप्पांचा आशीर्वाद शरीरातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होऊन आरोग्य आपलं जे आहे ते झपाट्याने सुधारणा होत असते. तर असा अनेक आपल्या भक्तांचा अनुभव आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं बघा ते म्हणजे आपण या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना नकारात्मकता आणि दृष्ट काढण्यासाठी अनेकदा आपल्याला वाटतं की घराला कोणाची तरी नजर लागली आहे किंवा घरात पाऊल ठेवताच आपल्याला समजा एक नकारात्मकता अस्वस्थ वाटते. तर अशा वेळेस काय करायचं की मुख्य दारावरती कुंकवानं किंवा शेंदुरानं दोन्ही बाजूला मोठे स्वस्तिक काढा. स्वस्तिकच्या चारही बाजूंना 4 टिपके द्यायला विसरू नका. हे स्वस्तिक केवळ चिन्ह नसून ते संरक्षण कवच आहे. यामुळे घराबाहेरची कोणतीही वाईट अदृश्य शक्ती नकारात्मकता आपल्या घराच्या आत प्रवेश करत नाही. घरामध्ये सदैव प्रसन्न वातावरण राहतं. त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचाच आहे. उद्या चतुर्थीच्या दिवशी करायचं आहे. आता सतत कर्जमुक्तीसाठी समजा ऋणता गणेश स्तोत्र, ऋणमुक्ती गणेश स्तोत्र, कर्जाचा डोंगर वाढत चालला असेल आणि डोक्यावरची ओझं कमी होत नसेल तर तुम्ही हा स्तोत्र म्हणा. तसेच फाल्गुन संकष्ट चतुर्थीला ऋणहर्ता गणेश स्तोत्र किंवा अथर्वशीर्ष 11 वेळा वाचा. हे स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे आणि ऋणातून कर्जातून मुक्त करण्यासाठी बनवले गेलेलं आहे. आता स्तोत्र वाचताना गणपती बाप्पांसमोर तुपाचा दिवा लावून ठेवा आणि संकटातून मार्ग दाखवण्याची विनंती करा. तर या उपायामुळे तुमचे उत्पन्न जे आहे ते वाढेल. अनपेक्षित ठिकाणाहून तुम्हाला धनप्राप्ती होऊन तुमच्या कर्जातून लवकरच सुटका होण्यास मदत होईल. तर बघा गणपती बाप्पा हे विद्येचे देवता विघ्नहर्ता आहेत. प्रत्येक आईची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी, तसेच आपल्या पतीची देखील प्रगती उत्तरोत्तर वाढत जावी. ही कोणत्या पत्नीची इच्छा नाही बरं, प्रत्येक जणांची इच्छा असतेच. म्हणूनच बघा उद्याच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करायची आहे. गणपती बाप्पाची जास्तीत जास्त सेवा करा. अगदी तुम्ही व्रत जरी नाही केलं तरीसुद्धा चालेल, पण गणपती बाप्पाची तुम्हाला सेवा आणि त्यासोबत छोटे छोटे उपाय नक्कीच करायचे आहेत. तुमच्या नशिबाचा भाग्योदय होईल आणि जीवनामध्ये येणाऱ्या सततच्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये भरभरून असे यश प्राप्त होईल. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आवडला असेल तर एक लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.